निफ्टीने सध्याला चालू असलेल्या रेझिस्टन्सच्या वर म्हणजे आज 24,420ला गॅप अप ओपनिंग दिले. निफ्टीच्या 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर आपण पाहिलं तर गॅप अप ओपनिंग झाल्याच्या नंतर ही बाईंग कंटिन्यू झालेली पाहायला दिसली. परंतु यानंतर 24,500 याच ठिकाणाहून पुन्हा एकदा सेलिंग पाहायला भेटली आणि त्यानंतर मार्केट दिवसभर साईडवेज पाहायला भेटले. पण जर आपण डेली टाइम फ्रेमवरती पाहिलं तर जो रेझिस्टन्स सध्याला मार्केटमध्ये चालू होता फायनली त्याच्यावरती आपल्याला क्लोजिंग पाहायला भेटली. परंतु एक इन्व्हर्टेड हॅमरसारखा शेप आपल्याला इथं पाहायला भेटतोय. आणि जर आपण ओपन इंटरेस्टचा विचार केला तर सकाळच्या सेशनमध्ये ज्यावेळेस मी मार्केट ट्रॅक करत होतो त्यावेळेस पुट सेलर्सनी मार्केट डॉमिनेट करायचा प्रयत्न केला. परंतु 24,500ला फार मोठ्या प्रमाणात अजूनही इन्स्टिट्यूटनी कॉल सेलिंग करताना दिसले आणि तिथून जो आपल्याला सेल ऑफ पाहायला भेटला आणि नंतर मार्केट साईडवेज निघून गेले. आता उद्यासाठी सुद्धा आणि पुढच्या वीकमध्ये अजूनही 24,500चा हा हर्डल मार्केटला क्रॉस करणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला अपसाईडला मोठी मुवमेंट अजून तरी पाहायला भेटणार नाही. ज्यावेळेस आपण निफ्टीचा वीकली ॲनालिसिस करत असतो त्यावेळेस ओपन इंटरेस्ट पाहणं फार इम्पॉर्टंट असतं, कारण याच ओपन इंटरेस्टवरून आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स त्या आठवड्यापुरता ठरवू शकतो. जो ट्रेड आपण काल दिला होता तो क्रेडिट स्प्रेड आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायचा आहे. अपसाईडसाठी सध्याला तरी आपल्याला ट्रेड बनवणं रिस्की आहे. त्यामुळं 24,000चा जो आपण पुट सेल केलेला आहे तो आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायचा आहे.